उत्तर गोव्याच्या आरपोरा येथील एका क्लबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे। मध्यरात्री लागलेल्या या आगीत आतापर्यंत तब्बल 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली, पण तिथलं आगीचं दृश्य पाहून त्यांनाही धडकीच भरली। पण अग्निशामक दलानं शर्थीच्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवलं। ही घटना घडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत घटनेचा आढावा घेतला, तसेच मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला। या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली। गोव्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहूयात। मिळालेल्या माहितीनुसार ही आग क्लबच्या वरील बाजूस लागली। या क्लबला बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्यानं आगीनंतर क्लबमध्ये असलेल्या पर्यटक आणि कामगारांना बाहेर पडणं कठीण होऊन बसलं। त्यानंतर आतमध्ये असलेल्या पर्यटक तसेच कामगारांची मोठी धावपळ सुरू झाली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यानं तसेच अग्निशमन पाण्याचे बंब गाडी रस्ता अरुंद असल्यानं घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला। अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली, तरी त्यात 25 जणांचा मृत्यू झाला। मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि येथील पाहणी केली। यावेळी त्यांनी सांगितलं की या नाईट क्लबकडे आवश्यक असलेले परवाने तसेच नियमांचं उल्लंघन केलंय, त्यामुळे संबंधित नाईट क्लबच्या मालकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल। या नाईट क्लबला नियम धाब्यावर बसवून जर परवाने देण्यात आले असतील तर संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असंही सावंत यांनी म्हटलंय। ही आगीची घटना सिलेंडरच्या स्फोटामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते, मात्र पोलिसांनी अद्यापही याची पुष्टी केलेली नाहीये। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।